Audio Jungle. नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरातील घोडबंदर गाव शिवसेना शाखा प्रभाग क्रमांक 13च्या वतीने भरविण्यात आलेल्या नवरात्री उत्सवात ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी भेट देऊन एक प्रकारे शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये जोश भरण्याचे कार्य केले आहे। मीरा भाईंदर शहरातील शिवसेना शाखा घोडबंदर ही शाखा धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली शाखा असून या शाखेचे उद्घाटन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते झाले होते। या शाखेचे महत्त्व संपूर्ण मीरा भाईंदर शहरालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे। येथील शिवसैनिक व नवरात्री उत्सव याचे एक वेगळेच नातं असून गेल्या 51 वर्षापासून या ठिकाणी सातत्याने नवरात्री उत्सव गरबा भरविला जात आहे। परंपरेनुसार ज्या पद्धतीने या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे साहेब प्रत्येक नवरात्रीला येऊन या ठिकाणी भेट देऊन जात असे, त्याचप्रमाणे आज ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे साहेब या ठिकाणी आले। देवी मातेचे दुर्गा मातेचे दर्शन घेऊन शिवसैनिकांना मार्गदर्शन केले व तसेच मी तुमच्या सोबत आहे अशी समजूत काढत शिवसैनिकांना मार्गदर्शन केले। दिघे साहेब आपले देव आहेत, तुम्ही दिघे साहेबांचा वारसा जपलात, दिघे साहेबांच्या फोटो या ठिकाणी जपलात, दिघे साहेबांच्या आठवणी तुम्ही या ठिकाणी जपलात असे म्हणत एक भावना व्यक्त केली। दिघे साहेबांच्या संपर्कात आल्यासारखं या ठिकाणी आल्यावर मला वाटल्याचं अशीही एक मार्मिक भावना केदार दिघे यांनी यावेळी व्यक्त केली। दिघे साहेब यांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना मार्गदर्शन करत असताना सांगितले की शिवसेना पक्ष हा आपली अस्मिता आहे, आपली मातामौली आहे असे या ठिकाणी दिघे यांनी यावेळी सर्व कार्यकर्त्यांना सांगितले। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पुन्हा सांगितले की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्याकरता शिवसैनिकांनी कार्यकर्त्यामध्ये एकेची भावना ठेवली पाहिजे। सर्व जनतेला कार्यकर्त्यांना जोडून शिवसेनेचा वटवृक्ष मोठा केला पाहिजे असं या ठिकाणी केदार दिघे यांनी आपली भावना व्यक्त करत आव्हान केले। चला तर मग पाहूया या विषयावरील ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे साहेब जे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे पुतणे आहेत। चला तर मग पाहूया या विषयावरील पुढील सविस्तर बातमी। नमस्कार, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज मी मीरा भाईंदर शहरातील घोडबंदर या ठिकाणी उभा आहे आणि आज या घोडबंदर शिवसेना शाखेला ठाणे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे साहेब यांनी आज या शाखेला भेट दिलेली आहे, देवी मातेचं दर्शन घेतलेलं आहे। चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणी दिघे साहेबांची प्रतिक्रिया काय सांगत आहेत। काय सांगाल सर, आज या ठिकाणी तुम्ही आलेत, सर्व जनता खुश झालेली आहे, कशा शुभेच्छा द्याल नवरात्रीच्या सर्व जनतेला? सर्वप्रथम तर या नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देत असताना या घोडबंदर शाखेला इकडे आल्यावर खऱ्या अर्थाने मला देखील खूप आनंद झालेला आहे, कारण की 50 वर्षांची एक परंपरा
म्हणजे एखादा उत्सव एखाद दुसरा तिसरा वर्ष चालू शकतो, पण त्याच्यामध्ये सातत्य ठेवून गेले 50 वर्ष सातत्याने हा उत्सव तेवढ्याच मोठ्या पद्धतीने साजरा करणं खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. या स्थानिकांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन देवीचा उत्सव एवढ्या चांगल्या पद्धतीने करतायत. त्याचबरोबर जी परंपरा ह्या वरिष्ठांनी या ज्येष्ठांनी जी पाळली तशीच परंपरा ही पुढचे येणारे तरुण पिढी ही देखील पुढे घेऊन जात आहेत. आणि एक मोठा आनंद या गोष्टीचा आहे की दिघे साहेबांचं अपार प्रेम ह्या शाखेवर इथल्या लोकांवरती होतं. इथे आल्यावरती दिघे साहेबांच्या अनेक गोष्टी अनेक आठवणींना उजाळा मिळाला. आणि दिघे साहेबांनी आपल्याला माहिती आहे की उभ्या ठाणे जिल्ह्यामध्ये घराघरापर्यंत असलेले वैयक्तिक संबंध म्हणजे जिल्हा प्रमुख म्हणून नव्हे तर आपला कुटुंबाचाच एक भाग म्हणून दिघे साहेब सगळीकडे वावरत होते. ज्या पद्धतीचा अधिकार आणि प्रेम जे दिघे साहेबांनी लोकांना दिलं त्याच पद्धतीच्या अधिकारांनी दिघे साहेबांवरती देखील लोकांनी प्रचंड प्रेम केलं. आणि मला असं वाटतं त्याची अनुभूती ह्या इकडे आल्यावरती समजते. सर, हीच ती शाखा आहे ज्या शाखेवरती धर्मवीर आनंद दिघे साहेब इथेच यायचे. ह्याच ठिकाणी नवरात्रीला तब्बल 4-5 घंटे साहेब इकडे असायचे. छोट्या छोट्या मुलांनी त्यांना पाहिलेलं आहे. काय भावना व्यक्त करताय दिघे साहेबांबद्दल आजच्या शुभ दिवशी? मी खरं सांगू ना तर नवरात्र उत्सव असो किंवा वर्षातला कोणताही सणासुदीचा दिवस असो, दिघे साहेबांनी एक पायंडा पाडलेला. हा पायंडा ह्यासाठी होता की आपली संस्कृती आपला धर्म अध्यात्म हे मोठं हे जेवढ्या जास्तीत जास्त मोठं व्हावं, त्याचं प्राबल्य जास्ती वाढावं, लोकांनी एकत्रित यावं आणि प्रत्येक येणाऱ्या पुढच्या पिढीला एक चांगले संस्कार घडावे. त्या अनुषंगाने दिघे साहेबांनी एक परंपरा चालू केली. मला खरोखर आनंद आहे की दिघे साहेबांची ही परंपरा नुसती टेंबी नाक्यापुरती मर्यादित न राहता ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापासून घेऊन उभ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचली. आणि आपण जर का बघत असाल हे सगळे शिवसैनिक असतील इतर अनेक ठिकाणी देखील लोक एकत्रित येऊन दिघे साहेबांच्या परंपरेला उजाळा देतात. दिघे साहेबांच्या आठवणींमध्ये अनेक उपक्रम चालू असतात. आणि आज त्या अशी दिघे साहेब जाऊन 22 वर्ष झाली पण असा एकही उपक्रम नाही, एकही कार्यक्रम नाही ज्याची सुरुवात आणि सांगता ही दिघे साहेबांच्या नावाशिवाय होत नाही. मला असं वाटतं असा नेता ह्या महाराष्ट्राला कधी घडला नाही. आणि तो नेता नसून एक विभूती होती जी आपल्या ह्या महाराष्ट्राला मिळाली आणि लोकांनी खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती प्रचंड प्रेम केलं. त्याचा आनंद आहे. गद्दारांना क्षमा नाही दिघे साहेब बोलायचे, परंतु सध्याची राजकीय परिस्थिती जी आहे संपूर्ण उलटी झालेली. काय प्रतिक्रिया द्या? कसं आहे माहिती आहे का, आपण कितीही बघितलं लोकांच्या मनामध्ये काय आहे हे गेल्या 1.5 वर्षामध्ये आपल्याला वेळोवेळी समजून येतं. ज्या लोकांनी कितीही डावपेच केले सगळी यंत्रणा त्यांच्याकडे आहेत. आपण बघत असाल प्रत्येक गोष्टीला वेळापायी वेळ जातो. गेल्याच ह्या 4 दिवसा अगोदर सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीची कान उघडणी केलेली आहे त्याच्यावरनं खूप काही गोष्टी समजून येतात. आणि सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वेळेला सगळ्या गोष्टी खूप पारदर्शकपणे समजून दिलेल्या, त्याच्यावरती फक्त आपल्याला निकाल द्यायचा आहे. तो देखील हे मंडळी देऊ शकत नाही. हे या महाराष्ट्राचं या संविधानाचं या भारताच्या संविधानाचं अत्यंत दुर्दैव आहे, या लोकांचं दुर्दैव आहे. पण मला खात्री आहे की देर आहे दुरुस्त आहे, कुठेही वेळ गेलेली नाही. ह्यांनी जरी दिरंगाई केली तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये कधी ना कधीतरी आज नाही घाबरून ते लोक घेत नाहीयेत. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नक्की त्यांना निवडणुका घ्याव्या लागतील. आणि लोकांच्या मनामध्ये जो रोष आहे, लोकांना जे ही गद्दारी आवडलेली नाही, कारण की ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राने कधी अशा पद्धतीचं राजकारण बघितलं नाही. मतभेद असू शकतात पण मनभेद नाही. पण ह्या लोकांनी ती सीमा देखील त्याच्या पलीकडे जाऊन ज्या गलिच्छ पद्धतीने वेळोवेळी न विचार करता, न संस्कृतीचा विचार करता, न राजकारणाचा विचार करता एकमेकांवरती आरोप केलेले आहेत, खऱ्या अर्थाने हे दुर्दैव आहे. आणि ज्या लोकांच्या पुढेपाठी हे लोक धावायचे त्यांच्यावरतीच लगेच 2 महिन्यात काय झालं की त्यांनी लगेच बोटं उचलायला चालू केली. मला असं वाटतं लोक सगळं बघतायत, लोक सुज्ञ आहेत. वेळेवरती लोक नक्कीच आपल्याला न्याय दाखवून देतील. काय मला असं वाटतं की युवकांनी जर का खऱ्या अर्थाने प्रेरणा घ्यायची झाली तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांसारखं या ठाणे जिल्ह्यातल्या मुलांनी लहानपणापासून बघितलेलं आहे. त्यांच्या वडिलांकडनं, भावंडांकडनं, काकाकाकांकडनं ह्यांनी सगळ्यांनी बघितलेलं आहे की दिघे साहेब कशा पद्धतीने काम करायचे. जो एक जिव्हाळा होता, जो आपलेपणा होता, तो दिघे साहेबांच्या वेळोवेळी प्रत्येक कार्यामधनं दिसून यायचा. दिघे साहेब हे जरी शिवसेनेतले असले
तरी आपण बघितलं असेल त्या आनंद आश्रमामध्ये वेळोवेळी कोणत्याही जाती धर्माचा, कोणत्याही पंथाचा, कोणत्याही पक्षाचा जरी कार्यकर्ता आला तरी त्याचं काम करणं हे आपलं कर्तव्य समजून दिघे साहेबांनी उभं आयुष्य काम केलं आणि लोकांना न्याय देण्याचं, लोकांना त्यांचा न्याय हक्क मिळवण्याचं काम हे दिघे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. मला असं वाटतं येणाऱ्या तरुण पिढीने त्यांच्याचकडनं प्रेरणा घ्यावी. आपण जिकडे राहतो त्याचा उत्कर्ष कसा होईल, तिथल्या लोकांचा उत्कर्ष कसा होईल ह्याच्याकडे जास्ती लक्ष द्यायला पाहिजे. खऱ्या अर्थाने जर का प्रगती व्हायची असेल तर ती त्याच पद्धतीने होईल. धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जे मानणारे जे शिवसैनिक त्यावेळेसचे आजपर्यंत आहेत त्यांचे डोळे कुठेतरी पाणवलेले असतात. दिघे साहेबांची ते वाट बघत असतात. त्यांना वाटते की आजही दिघे साहेब आपल्यामध्ये आहेत आणि आज तुम्ही या ठिकाणी आलात. सर्व जनतेला वाटत आहे की दिघे साहेबच आले असे त्यांची एक भावना करत आहेत. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही त्यांना तसंच सहकार्य करणार का ह्या शाखेच्या किंवा मीरा भाईंदर म्हणा, ठाणे जिल्हा म्हणा, सर्व लोकांना त्याचप्रमाणे सहकार्य तुम्ही करणार का? मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की दिघे साहेब होणं हे शक्य नाही. जरी मी त्यांचा पुतण्या असलो, जरी मी दिघे साहेबांना अग्नी दिलेला असला तरी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब पुन्हा होणं हे शक्य होणार नाही. कारण की एक वेगळा अवलिया होता दिघे साहेब. एक अक्षरशः म्हणजे देव माणूस होता जो आपलं कार्य करून निघून गेला. आपण सगळे सर्वसामान्य आहोत. दिघे साहेबांच्या प्रती म्हणजे एक निष्ठा ठेवून त्यांना श्रद्धांजली म्हणून जेवढं काय करू शकतो या जनतेसाठी तेवढं आपण नक्कीच करू. आणि मला असं वाटतं की जरी आडनाव दिघे असलं तरी या सगळ्यांच्या बरोबरीने काम करणं जास्ती योग्य ठरेल. दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून जरी वावरत असलो तरी मला असं वाटतं की त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या संस्कारातनं मी घडलेलो आहे. म्हणून लोकांना एकत्रित घेऊन लोककल्याणाचा काय विषय होऊ शकतो, त्यांच्यासाठी कसा उत्कर्ष त्यांचा होऊ शकतो ह्याच्याकडे जास्ती लक्ष असेल. म्हणून त्यांच्या येणाऱ्या अडीअडचणीला, त्यांच्या प्रश्नांना जे काय माझ्या पद्धतीने जे काय करू शकतो ते नक्कीच करण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद. धन्यवाद.